आता सगळं किती छान सुरू होतं यार, पण सडनली भूकंप आल्यासारखं झालं आणि सगळं डिस्ट्रॉय झालंय. आय नो. घरात जे काय चालू आहे त्यामुळे सगळेच खूप डिस्टर्ब्ड आहेत. दादा, नर्मदा आत्यांनी ते टाचणीचं वगैरे खरंच केलं असेल का रे? एवढं क्रूअल? अनन्या, अगं रडायला काय झालंय? शांत हो, सगळं ठीक होय. हां, हे बघ, तू याचा जास्त विचार करू नकोस. तू वेदाकडे लक्ष दे. आपल्याला वेदाला या सगळ्यापासून लांब ठेवायचं, हो ना? मीराच्या मनात काय चाललंय मला कळत नाही. दादा, डोंट वरी, मी बघते वेदाकडे. दादा, मी आलेच. अनन्याताई, थांबा ना. मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुमचा गैरसमज झालाय. मी मी तुमच्यावर ओरडले नव्हते. मी माझ्याच विचारात बडबडले. माझ्याशी बोला ना प्लीज. ओके. माझा गैरसमज झालाय ना, मग हे एक्सेप्ट कर की तुझा आणि तुझ्या बाबांचा माझ्या आईबद्दलही गैरसमज झालाय. तू तो गैरसमज सोड, मी हा सोडते. जमेल? नाही ना? मग मला पुन्हा म्हणू नकोस की मी तुझ्याशी चुकीचं वागतेय. मीरा, मला या घराचं वातावरण आधीसारखं नॉर्मल छान होतं ना बघायचं. प्लीज, आईबद्दलचे विचार बदलायचा प्रयत्न तरी कर. आणि जमलं तर तिची माफी माग. हेच मी तुम्हाला म्हणाले तर तुम्हालाही वाटतं ना माझे बाबा खोटारडे आहेत. तुम्ही सुद्धा त्यांच्याबद्दलचा हा समज काढून टाका ना. त्यांची माफी मागा. जमेल तुम्हाला? नाही ना? जसा तुम्हाला तुमच्या आईवर पूर्ण विश्वास आहे, अगदी तसाच मला माझ्या बाबांवर पूर्ण विश्वास आहे. इथून पुढे तू या घरात राहायचं नाहीस.
आज संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमची सोय या घराच्या बाहेर बघा. चला, झाली संक्रांत झाली, पण कुणावर तरी संक्रांत आली. नर्मदा, तिळाचे लाडू खूपच गोड झाले होते हं? मस्त एकदम. बर, मला सांग, सगळं पॅकिंग वगैरे नीट झालंय ना? नाही, नेमकं आयत्या वेळेला काहीतरी राहतं म्हणून विचारते. आणि एक नर्मदा, इथून निघाल्यानंतर तुम्ही कुठे जाणार आहात? काय करणार आहात? काही ठरवलंय का? नाही? अरे देवा, मी सुचवलं तर चालेल का? चालेल ना? मीच सुचवते. काय कराल बरं तुम्ही? काय करू शकता तुम्ही तिघं? हा, तुम्ही वडापावची गाडी टाकता का? बघ ना, हे बघ, स्वतःच वडापाव करायचे आणि स्वतःच खायचे. चालेल? नाही? मग काय करशील तू? मला तर काय. नर्मदा, अगं तू भांडी किती चांगली घासतेस. घरकाम करू शकतेस तू. हे बघ, तू घरकाम कर. अजित आहे ना, तो लोकांच्या गाड्या धुवेल. आणि दामोदरराव काय करतील बरं? अगं, सिक्युरिटीचं काम चांगलं करतील की ते. चालेल? हे बघ, तू घरकाम, अजित गाड्या धुवेल आणि दामोदरराव सिक्युरिटी. मस्त, एकदम छान सेटल व्हाल तू. का केलंयस तू हे सगळं? असं काय करतेस नर्मदा? तुला तुझी लायकी दाखवण्यासाठी. आणि कधी केलंस? तू किचन मध्ये फिरकली सुद्धा नाहीयेस. नाही सांगू शकत. भिंतीलाही कान असतात. खूप मोठं गुपित आहे. मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. अगं, तुला या त्रासातनं मुक्त करण्यासाठीच म्हणून मी हे सगळं केलंय. तूच म्हणायचीस ना, मला नाही राहायचं या घरात, मी हे घर सोडून चालले म्हणून. मला नाही जायचंय कुठे. मला नाही जायचंय. मी कुठेही जाणार नाही. मी इथेच राहणार आहे. इथेच.